भारजा नदी गाळ उपसा प्रकरण तापले, गावकऱ्यांनी सांगितले म्हणत ठेकेदार जबाबदारी झटकत असल्याची चर्चा. मंडणगड तालुक्यातील गाळ उपसा कामांवर प्रश्नचिन्ह, प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष. मंडणगड तालुक्यातील भारजा नदीवरील गाळ उपसा काम सध्या वादाच्या केंद्रस्थानी आले असून नदीतून काढण्यात आलेला मोठ्या प्रमाणातील गाळ नदी किनाऱ्यावरच टाकण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे पर्यावरणीय परिणाम, पूरस्थितीचा धोका आणि शासन नियमांच्या अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार नदीपात्रातील गाळ उपसून तो नियमानुसार इतर सुरक्षित ठिकाणी हलवण्याऐवजी थेट नदी किनाऱ्यालगत साठवण्यात आला आहे. त्यामुळे आगामी पावसाळ्यात हा गाळ पुन्हा नदीत वाहून जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे नदीचे पात्र पुन्हा भरून पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका कायम राहणार असल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान संबंधित ठेकेदाराकडून गावकऱ्यांनी सांगितल्यामुळे गाळ नदीकिनारी ठेवण्यात आला असा दावा करण्यात येत आहे. मात्र या दाव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. शासनाच्या नियमानुसार होणाऱ्या गाळ उपसा कामात अंतिम जबाबदारी ही संबंधित विभाग, अधिकारी आणि ठेकेदार यांची असते. अशा परिस्थितीत केवळ गावकऱ्यांच्या सांगण्यावरून नियम बदलले गेले का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की नदी स्वच्छ व्हावी, पाण्याचा प्रवाह सुरळीत राहावा आणि पूरस्थिती कमी व्हावी यासाठी गाळ उपसा करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र उपसा केलेला गाळ नदीकाठावर मोठ्या प्रमाणात साठवला जाईल याबाबत नागरिकांना कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नव्हती. काही ठिकाणी गाळाचे ढिगारे शेतमार्गांजवळ तसेच नदीकाठालगत दिसून येत असून त्यामुळे शेती, वाहतूक आणि नैसर्गिक प्रवाहावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. पावसाळ्यात हा गाळ पुन्हा नदीत गेल्यास संपूर्ण कामाचा उद्देशच फेल ठरेल, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. नदी गाळ उपसा कामासाठी शासनाकडून स्पष्ट नियम आणि मार्गदर्शक सूचना ठरवून देण्यात आल्या असतात. गाळ कुठे टाकायचा, नदीपासून किती अंतरावर साठवायचा, पर्यावरणीय हानी टाळण्यासाठी कोणती उपाययोजना करायची याबाबत नियमावली अस्तित्वात आहे. त्यामुळे गाळ नदी किनाऱ्यावरच साठवण्याचा निर्णय कोणाच्या परवानगीने घेण्यात आला याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच कामादरम्यान संबंधित विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी, मोजमाप आणि देखरेख करण्यात आली होती का, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर ग्रामस्थांच्या सूचनेनुसार निर्णय घेण्यात आला असेल तर याबाबत ग्रामपंचायत, महसूल विभाग किंवा संबंधित अधिकाऱ्यांची लेखी मंजुरी होती का, याची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून गाळ उपसा कामाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. विशेषतः पावसाळा तोंडावर असताना नदीकाठावर साठवलेला गाळ भविष्यात आणखी मोठी समस्या निर्माण करू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. भारजा नदी गाळ उपसा प्रकरण आता केवळ विकास कामापुरते मर्यादित न राहता प्रशासन, नियम पालन आणि जबाबदारी यांच्याशी संबंधित गंभीर मुद्दा बनला आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.